दुबईमध्ये तुम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं. काय तो अनुभव होता? तेच व्हिडिओच्या माध्यमातूनच हं. ते एक ताई आहे, सुप्रिया म्हणून आहे नाव तिचं. बरं. ती आपल्या वसईची आहे. ती हं. आपल्या वसईची आहे आणि ती पण एक अशी पहिली सामान्य स्त्रीच होती आणि ती दुबईला गेली हं. आणि तिने तिचं स्वतःचं वसई लोकल रेस्टॉरंट म्हणून तिकडे आहे तिचं. अच्छा. हां, तिने आमंत्रण केलं आम्हाला बरं. आणि दुबईमध्ये कसं ते जानेवारी महिन्यामध्ये कोकण मेला म्हणून लागते. अच्छा. हं. हां, कोकण मेला फेस्टिव्हल. अच्छा. हं. त्यासाठी आम्हाला तिकडे बोलवलं होतं. आम्हाला Instagramवरती मेसेज आला होता बरं. त्या ताईचा. म्हणजे त्या ताईचं नाव आहे सुप्रिया. अच्छा. हां, ती दुबईला राहते. हं. तर मग विक्रांतला फोन केला त्या ताईने, "काय दुबईला याल का?" मग हा मला बोलते, "दुबईला जायचं का आपण?" ते बोलले, "चला जाऊया मग." आणि नाहीतर मी कुठे गेले, अलिबागच्या पुढे नाही गेले, की मुंबईच्या पुढे नाही गेले. तर विमानात जायचं पहिल्यांदाच जरा वाटली मजा. पण आणि मग गेलो आम्ही निघालो जायला. हं. एअरपोर्टला गेलो. तिकडे गेल्यानंतर सगळे म्हणजे मी नाही कोणाला ओळखत, पण ते मला ओळखत होते. तुम्ही एकदम एअरपोर्टवरती सेलिब्रिटी सारखं वाटलं हो, असेल ना, सगळ्या हो. सेलिब्रिटींचे सगळे फोटो मलाच वगैरे. बघत होते. बरं. हं. तर मग कोण फोटो काढायला येते. परत ते बोलतात, "तुम्ही नलिनी काकू ना?" हं. "हो, हो, हो." कुठे म्हणजे त्यांना माहितीच असतं, की आपण तिकीट काढलेलं असतं ना, हं. दुबईला चाललेत काय, दुबईला चाललेत हां. सगळे बोलतात. म्हणलं, हं. "हो." तिकडे गेल्यानंतर पण फोटो काढायला येतात, कोण सेल्फी घ्यायला येतात. मग परत विमानात गेल्यानंतर पण मला अगोदर भीतीच वाटली होती. म्हणजे कसं सांगतात ना, असं होते विमान, असे होतात. तर मग अगोदर भीतीच वाटली होती. ते आम्हाला पट्टे वगैरे लावायला दिले बरोबर. आणि मग ते विमान उडायला लागल्यानंतर माझ्या पोटात गोलाच आला होता. मला जाम भीती वाटली होती. मी पाया पडले, एकविराचं नाव घेतलं आणि मग झालं सगळं सुरळीत झालं. कसलं भारी. हां. हां. मग परत विमानात बसून मग परत झालं आणि परत ते ते मुली असतात नाही काय एअर होस्टेस. हां, राइट. हां, हां. हां. त्या त्या पण मला म्हणजे चांगली त्याही वागणूक दिली. हं. मग त्यांनी पण आमचा आदर केला. बरं. त्यांनी काय ते चॉकलेट, असे हं. कॅडबरी वगैरे देऊन आमचा सत्कार केला. आमचा तिघांचा, विक्रांतचा, माझा, पप्पांचा बरं. हां. आणि मग परत तिकडे एअरपोर्टला उतरल्यानंतर पण तेच सगळं. "तुम्ही नलिनी काकू? हं. नलिनी काकू?" असंच बोलायला लागले. हं. तर आणि मग थोड्या वेळाने ती सुप्रियाताई आम्हाला घ्यायला आली गाडी घेऊन आणि मग तिने पण आमचा तिकडेच सत्कार केला. बरं. म्हणजे फुलां एअरपोर्टवरच? हां, तिकडेच कसलं पहिलाच भारी. हं, हं. फुलांचा गुच्छ वगैरे हं. दिला, वेलकम. आणि मग आम्ही त्यांच्या गाडीतून घरी गेलो. हं. घरी गेल्यानंतर पण परत गेल्याबरोबर आम्हाला केक कापायला दिला मला. वाह! हं. आणि मग झालं सगळं सुरळीत झालं. आम्ही चेंज करून वगैरे झालं आणि परत मग तिने आम्हाला खूप फिरवलं अच्छा. दुबईभर. दुबई. आणि आल्यानंतर परत आमची जाम सोय केली मस्तपैकी जेवायला वगैरे, नाश्ता हं. सगळंच, सगळंच. हं, हं. सगळं. परत जाम फिरवलं म्हणजे ते काय-काय फिरलात तुम्ही दुबईत? ड्रेजिक सफारी डेझर्ट सफारी. हां, राइट. डेझर्ट सफारी बरोबर. हं. ते केलं. परत बुर्ज खलिफा बघितला गेलात. हां, बुरुज खलिफा. येस. बुरुज खलिफा जाम प्रत्येकाचं स्वप्न असतं. तिकडे पण आपली कोळीणबाई जाऊन पोहोचली असं मला प्रेक्षकांना सांगायचं आहे. कसलं भारी असेल ना म्हणजे तो हो, हो. एक्सपिरियन्स. जामा हं. तिकडे पण आम्हाला म्हणजे आपल्या इकडची लोकं, हं. आपली मुंबईमधली अ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे बरं. तिकडे भेटली. मी कोणाला नाही ओळखत, पण ते ते मला ओळखतात ओळखत तिकडे. होते. म्हणजे तिकडे जाऊन आपले सगळ्या प्रकारची लोकं भेटली होती तिकडे. हं. तर ताई अ, हे तर तुमची सगळी दुबईची जर्नी होती. पण त्याच्यामध्ये मेन जे आकर्षण होतं ते म्हणजे तुम्ही कोकण मेळ्याला गेलेला, तिथे तुमचा सत्कार करण्यात आला. काय अनुभव होता तो आणि नेमकं काय होतं ते? आम्ही खास कोकण मेळ्यासाठीच गेलो होतो तिकडे. त्या बरं. ताईचं कोकण मेळ्यामध्ये स्टॉल असतं. हं. वसई लोकल रेस्टॉरंट म्हणून असतं. अच्छा. हां. हं. आणि मग ते माझं नाव तिकडे त्यांना कळलं ना, का मी येणार आहे म्हणून. मग त्यांच्या स्टॉलसमोरच सगळ्या लोकांची गर्दी झाली. बरं. कोण येऊन फोटो काढतात, कोण सेल्फी घेतात आणि मग सगळे माझ्याबरोबर नाचायला वगैरे बरं म्हणजे तिकडे पण तुम्ही नाचलात? आणि आणि त्या लोकांनी हां. मच्छी आणली होती ना, हं. ती लगेचच 300 का 400 किलो मच्छी लगेचच संपली. बरं. हं. अच्छा. सुरमई, कोलंबी, पापलेट, बोंबील हं. असं असं सगळं त्यांनी ठेवलं होतं. लगेचच संपलं त्यांचं. कारण बरं. सगळे यायचे ते इकडेच यायचे, सगळे यायचे ते इकडेच यायचे. हं. म्हणजे तुमच्या स्टॉलवरती खूप गर्दी होती. गर्दी म्हणजे हं. म्हणजे मला पण भेटायला आले होते सगळे आणि आम्ही त्याही ते रेकॉर्ड लावलं होतं,
ते नाचत होतो आम्ही. मग माझ्याबरोबर ते पण लोक नाचत होते. बर, सगळे आपले मराठी होते की असे तिकडचे पण कोणी स्थायिक होते? हो, तिकडचे पण होते. कसलं भारी. आपले मुस्लिम बांधव पण सगळे बोलत होते. वा. तुम्ही त्याच ना? हा. हां. आणि आपल्याकडचे पण म्हणजे मुंबईचे असे लोकं गेलेले आहेत. हम्म, ते सांगत होते आम्हाला की आम्ही हम्म. इकडचे आहोत की तिकडचे आहोत सगळे सांगत होते. म्हणजे सगळे आपलीच माणसं सगळी भेटत Yes, होती yes, मला. yes. आणि नाचून झाले आणि मग मला तिकडचे लोकं घ्यायला आली आणि मग आम्ही गेलो जाता-जाता लेझिम, खालूबाजा त्याच्यावर आम्ही नाचलो बर, आणि माझ्याबरोबर ते तिथे तुम्ही लेझिम खेळलात? तिकडे जे लोकं आले होते बर. ना, ते पण माझ्याबरोबर नाचले सगळेजण. वा, सगळे मोठे-मोठे म्हणजे असे वयस्कर लोकं पण नाचत होते कसलं लेझिमवर. भारी. हां. आणि सत्कार करायला जाता-जाता ना, मला ताई घेऊन जात होती. 2-2 मिनिटाने मला फोटो काढायला बोलत होते म्हणजे जो येतो तो, "ताई फोटो, ताई फोटो, काकू फोटो." मग तिकडे पोहोचायला ना 2 मिनिटांच्या अंतरावर पोहोचायला मला 2 तास लागले होते जायला. काय बोलता? हां. आणि ही प्रसिद्धी आहे म्हणजे तुमची ताई. आणि तिकडे कमवलंय तुम्ही. हम्म. आणि तिकडे गेल्यानंतर हा गोंगाट, "नलिनी काकू, नलिनी काकू." आणि मग माझा सत्कार वगैरे झाला तिकडे हम्म. आणि त्याच टायमाला हास्य जत्रेमधले आले होते. बर. हां. हम्म. हास्य जत्रेमधले समीर चौगुले, गौरव मोरे, बर. वनिता खरात ते सगळे आले होते. अच्छा. मग ते वगैरे माझ्या पाया पडले आणि मग सगळे मिळून कसं आम्ही वाटत असेल ताई? काय भावना काय होती तुमची? जाम मजा वाटत भारी होती. वाटत असेल ना? हां. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, कोकण मेळा होता ना, तेव्हा पाऊस पडला होता. तिकडे अच्छा. दुबईमध्ये पाऊस पडत नाही बोलतात ना. बरोबर. पण आम्ही जेव्हा फिरायला जातो ना कुठे, हम्म. तेव्हा आम्ही देवाचा भंडारा सोबत नेतो, खंडोबाचा. अच्छा, खंडोबाचा. हां, ते पिशवीत घेऊन जातो. कसं म्हणजे आम्हाला देवाचा आशीर्वाद राहू द्या आमच्यावर. रक्षण व्हावं हां, म्हणून. हम्म. म्हणून नेतं. पण आम्ही आता तो पाऊसच जात नाही बोलल्यानंतर पाऊस जाऊ दे, पाऊस जाऊ दे करत पण तो पाऊसच नव्हता जात. मग हम्म. काय केलं माहिती आहे? जसा असा भंडारा उडवला उडवला हा. आणि मग थोड्या वेळाने गेला पाऊस. काय म्हणता? हां. तेव्हा तर आम्ही बाहेर पडलो. म्हणजे पाऊस असता तर अर्थातच तुमच्या त्या कार्यक्रमामध्ये पण हो, व्यत्यय आला असता. मला हो. असं वाटतं की संकट आलं होतं, पण ती एकविरा आईची श्रद्धा, त्या आणि खंडोबाचा खंडोबाची. आशीर्वाद आणि त्याच्यानेच तुम्हाला तारलं आणि इतकं भारी सगळा कार्यक्रम झाला. तुम्ही सांगताना जो आनंद दिसतोय तो पण अगदी भारी आहे.